नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमक्या कोणत्या घोषणा केलेल्या आहेत व आपले अर्थमंत्री अजित पवार यांनी काल जो अर्थसंकल्प मांडला यामध्ये शेतकऱ्यांसाठी नेमक्या कोणत्या योजनांची घोषणा केलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा। तर चला चालू करूया व्हिडिओला। शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै 2022 पासून 15,245 कोटी 76 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा 2 ऐवजी 3 हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत। खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत। नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले। 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत 59,57,000 शेतकऱ्यांना 3,504 कोटी 66 लाख रुपये रक्कम अदा केली। गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 2,694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम अदा करण्यात आली म्हणून 5,190 कोटी रुपये अदा केले। उर्वरित रकमेचे वाटप त्वरित करण्यात येईल। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा 6,000 कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत 1,561 कोटी 64 लाख रुपये किमतीच्या 767 उपप्रकल्पांना मंजुरी। सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे। विदर्भात आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक 11,85,000 शेतकरी लाभार्थींना 1 मे 2024 अखेर 113 कोटी 36 लाख रुपये थेट रोख रक्कम अदा करण्यात आली आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेतून गेल्या 3 वर्षात 2,14,000 शेतकरी शेती उपकरणांच्या खरेदीसाठी 1,239 कोटी रुपये अनुदान जाहीर करण्यात आले। गाव तिथे गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती करण्यात आली। कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपये निधी। आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयांचा फिरता निधी जाहीर करण्यात आला। खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023-24 मध्ये 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान जाहीर करण्यात आले। कांदा आणि कापसाचे हमी भावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा खरेदी उपलब्ध आहे। खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये 6 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयांप्रमाणे 1,350 कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली। नोंदणीकृत 2,93,000 दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपयांप्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरित केले गेले। राहिलेले अनुदानही लवकरच वितरित करण्यात येईल। आता जे काही वरती आपण जे काही पाहिले त्या आतापर्यंत करण्यात आलेल्या योजना आहेत। आता आपण पाहूया की शेतकऱ्यांसाठी नवीन योजना काय करणार सरकार। दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरता प्रति लिटर 5 रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार।
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, पशुचारा, पशुखाद्य उत्पादक या क्षेत्रात नवोद्योजक निर्माण करण्याकरता नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प राबविण्यात येणार. शेळी, मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2 नवीन प्रकल्प मंजूर करून देण्यात येणार आहेत. मत्स्य बाजार स्थापन तसेच मासळी विक्री सुविधांसाठी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत 10,000 हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड प्रतिरोपणासाठी 175 रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड. नंदुरबार जिल्ह्यात 1,20,000 एकर क्षेत्रावर बांबूची लागवड. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाख रुपयावरून 25 लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयावरून 7 लाख रुपये रक्कम वाढवण्यात आलेली आहे. तर अजून असे आहे की शेती पिकाच्या नुकसान व भरपाई करता देय रकमेच्या कमाल मर्यादेतही 25,000वरून 50,000 रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम 108 प्रकल्पांना सुधारित 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. सुमारे 3,65,000 हेक्टर सिंचन क्षमता मध्ये सिंचन क्षमता करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. म्हैसाळ जिल्हा म्हणजे सांगली येथील पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प अंदाजित किंमत 1,594 कोटी रुपये. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 75,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई, शिरशाई, पुरंदर यासह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनेचे सौर ऊर्जाकरण 4,200 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यातील 3,71,277 हेक्टर क्षेत्रात याचा सिंचनासाठी लाभ होईल. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारे जीवित व वित्तहानी टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने 3,200 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49,651 कामे पूर्ण 650 करण्यात आलेली आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण 338 जलाशयातून 83,39,818 घनमीटर गाळ काढण्यात आला. 6,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. मागेल त्याला सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जाकरण प्रकल्पाचा 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प एकूण 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या काही नवीन योजना आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या. पाहू याची अंमलबजावणी किती होत आहे ते. धन्यवाद.